दादा नमस्कार. नमस्कार. आता चित्र्याची ओळख द्यायची गरज नाही, चित्र्या तर काय महाराष्ट्रावर प्रसिद्ध झाला, पण आज विशेष हे वाटलं की बा तुम्ही सलग 3 फेऱ्याच्या मैदानात पळताय आणि आज अचानक बिनजोडला आले. कारण बिनजोडला आधी पळत होती गाडी, 2.5-3 वर्षापासून पळती बिनजोडली गाडी. पण आता बरेच दिवस झाले, जवळपास बरेच दिवस नव्हतं आलो. 3-4 महिने लोक बघताय चित्र्या चांगला पळतोय आणि चित्र्यानं पळ इतका घेतला की हिंदकेसरी मानाचा म्हणजे मानकरी झाला. तो 2 वेळेस झाला ना हिंदकेसरी? 3 वेळेस झाला. 3 वेळेस झाला. मग बिनजोडला येण्याचं कारण आज? बिनजोडला आता बैल आरामावर होता एवढ्यात, त्यामुळे काढला होता बिनजोडला. बरं, काय कसं लागलं नियोजन, कसं म्हणजे कसं ठरलं? नाही, गाडी पळती आमची कायम बिनजोडला, त्यामुळं एक बिनजोड करायची होती. कोणता बैल होता सोबत? वस्ताद होता. कोणाचा? आपलाच. तुमचाच? हा, घरचीच दोन्ही बैल. बरं, काय राहिला निकाल? निकाल काय तसा सामनाच झालाय, पण दिली ती गाडी. बरं, म्हणजे असं म्हणता येईल आता 3 फेऱ्याची सवय लागली तुम्हाला. हो. आणि तो जो निकाल भेटतो तो लाईव्हचा निकाल भेटतो, त्याच्यात कॅमेऱ्यावर तुम्ही कॅमेऱ्याचा आधार घेऊन तो निकाल बघितला जातो. त्या निकालात सामनाची हो आपल्या 3 फेऱ्याची निकाल. त्या दृष्टिकोनाने हा सामनाची. नक्की. कितीची गाडी होती? गाडी 31-31 हजार होती. 62 हजाराची गाडी होती. आज बराच लॉस. आता किती अंतर पडलं बरं तुम्हाला इकडे? आम्हाला 110 किलोमीटर. 110 किलोमीटर. हा. दोन्ही बैल शनी शिंगणापूरचे? हा, घरातलेच आहे. हा, घरचीच बैल दोन्ही पण. 2.5 वर्ष बरसून पळती ही गाडी. पहिली बिनजोड समजा, आता ती निकाल सामना असून दिला तो, पण गाडी 2.5-3 वर्षापासून पळती. अपराजित जोडी. 3 फेऱ्याच्या मैदानात होती गाडी सोबत? 3 फेऱ्याला पडलेली ही गाडी. बरं, कोणत्या मैदानात? इकडे आपल्या भागात मैदानाला पडलेली, तिकडे नाही पडली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये? हा, पश्चिम महाराष्ट्रात तिकडे सातारा भागात पळाली का? नाही, तिकडे नाही पळवली गाडी. चित्र्याचं कोणतं आता शेवटचं मैदान झालं त्या भागामध्ये? आता मोरगावला. मोरगावचं. काय राहिलं होतं निकाल? ते लॉबी झाली ती गाडी सीमेला. लॉबी झाली. हा. बरं, आता आगामी भरपूर मैदान पडलेले आहे आणि परवाच 1 तारखेचं जे मैदान होते महाराष्ट्र केसरी, याच्यात आपल्याला चित्र पळताना दिसेल का? नाही, 5 नंतर काढणार चित्र आता 3 फेऱ्याला. 5 तारखेला मैदान तुम्ही का टाळलं? नाही, पायाला लागलो होतं बैलाला मोरगावला ना, उंदीर नाक्याला लागलो होतं बैलाच्या, त्यामुळे बैल आरामावर ठेवला होता. आता काय त्याची तब्येत वगैरे? आज थोडा हेच होता, पण हाणून बघायचं होता इकडे, नाही का, म्हणून मग बिनजोडला आणला तिकडे. नाही आता पण मग खूप मोठी गाडी झाली, म्हणजे इतक्या मोठ्या रकमेची गाडी झाली आणि सायगाव पाटीवर इतक्या मोठ्या रकमेच्या गाड्या या कमी प्रमाणात होत्या. हा, नाही, भरपूर गाड्या खेळलो इकडं रकमेवर. बैलाच्या म्हणजे चित्र्याच्या पायाला लागलेला असताना तुम्ही इतकी मोठी रिस्क घेतली. बैलाचं आरामावर नसतं, बैल 1-1.5 चकडी गाडी लावली असती बैलाने, हे नसतं, आजारी नसतात. पायाला लागलो होतं, उंदीर नाक्याला ना, थोड्या हल्ला देत उंदीर नाक्या अजून पण, नाही 1-1.5 चकडी गाडी लावली असती बैलाने. साईनाथ भोकडे. हा, भाऊ नमस्कार. नमस्कार. नाव एकदा सांगा तुमचं पूर्ण. माझं नाव साईनाथ रघुनाथ बाबर. बरं, बरेच दिवस झाले चित्र्या पळतोय, चित्र्याने एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. हो. किती गुलाल झाले बरं त्याच्या आतापर्यंत? 30 गुलाल झाले असते ना आता. 30 गुलाल झाले. हो, त्या भागामध्ये, या भागाचे धरून, आणि तिकडं 20-21 गुलाल झाले. बरं, त्या भागात 20 गुलाल झाले, त्या भागामध्ये 20 गुलाल झाले. हा, त्या भागात जास्त असतील. काय सांगाल चित्र्याचं करिअर विषयी जर बोलायचं झालं भाऊ, तर तुमच्याकडे अगोदर म्हणजे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात 3 फेऱ्याला बैल काढायच्या अगोदर तुम्ही ह्या भागात पळत होते? सायगाव पाटीलाच पळत होते. बिनजोड. आणि सेकंद काट्याला नाही पळवलं? बरं, बिनजोडला काय राहायचं त्यावेळेस निकाल? बिनजोडला कायम गाडी गुलारत होती. फर्स्ट टाइमच आज आमचा थोडा बॅड लक. सामन्यात तसं जर पाहिलं तर आपल्या लाईव्ह मध्ये गाडी सामन्यातच असते, पण थोडा गेला 2 बॉटन निकाल. बरं, नक्कीच. समोरची कोणाची गाडी होती? ती चव्हाणची होती. बरं, काय गाडी कशी पळाली? गाडी दोघी चांगल्या पळाल्या. दोघंही चांगल्या पळाल्या. तर शेवटी अर्जित चालूच असते. नक्कीच. याच्या अगोदर सायगाव पाटीवर किती वेळेस गाडी गुलालात राहिली? भरपूर वेळेस, सलग 2 वर्ष गाडी गुलालात राहिली सायगाव. चित्र्याच्या पळामध्ये काही फरक जाणवतो का? आता तुम्ही सलग आता 3 फेऱ्याच्या मैदानात पळवत आहे. बिनजोडला आपण जर बघितलं तर एकदाच गाडी पळती, पण 3 फेऱ्याला तो गुलालात राहतोय म्हटल्याच्या नंतर फायनल पर्यंत गाडी पहिल्या 2ऱ्या फेऱ्याला आणि 3ऱ्या फेऱ्याला वाढूनच पळतो.
दुसऱ्या आणि तिसऱ्या फेऱ्याला वाढून पळते. पण अगोदरच्या पळामध्ये आणि आताच्या पळामध्ये फरक पडला का? हो, भरपूर फरक झाला, भरपूर पळ वाढला त्याचा. बरं, कुठले कुठले टॉपचे नंदी त्यांचे नाव सांगा ना एकदा, कारण भरपूर नंदी झाले तिकडच्या भागात 3 फेऱ्याला. कुठल्या कुठल्या नंदीच्या गळ्यात चित्र्या पळाला आतापर्यंत? चित्र्या राजेमध्ये पळाला घरणिकीच्या. बरं, तो निकाल 1 नंबर राहिला होता. हा, तिथं शेवाच्या आबाच्या पाखऱ्यामध्ये पळाला. सगळ्यात अगोदरचा घरणिकीचा राजा टॉपचा पायरा होता माझ्या मते. हो, सगळ्यात अगोदर. त्याच्यानंतर आबाच्या पाखऱ्यामध्ये पळाला. आबाच्या पाखऱ्यामध्ये तो काय राहिला होता निकाल? हिंदकेसरीला. हिंदकेसरी, पेडगाव हिंदकेसरी. कितवा नंबर? 5वा नंबर. अजून त्यानंतर माळशिरसला पण राहिला, तिथं चित्र्याची गाडी पळवली. चित्र्याची गाडी होती. आपशिंगे चित्र्या होता. ती पण गाडी फायनल. परत दहेगावच्या पाखऱ्यामध्ये 1 नंबर झाला. काय वाटतं आता? प्रत्येकाची इच्छा असते, एक गाडा मालक म्हणून प्रत्येकाच्या डोक्यात असतं की ह्या नंदीसोबत त्याचा पायरा झाला पाहिजे, त्याच्या गळ्यात पळायला पाहिजे. कुठल्या बैलाच्या गळ्यात चित्र्या पळताना बघायला आवडेल तुम्हाला? आता काय, जे नंदी चांगले पळते त्यांच्यात पळायला तर सगळ्यांची इच्छाच असते. तरी आता टॉपचे काही नंदी जसं बकासूर बघा, तुम्ही मथुर बघा. बकासूरमध्ये पण पळण्याची इच्छा आहे. मथुरमध्ये भोंगा. आगामी कोणत्या मैदानात पळताना दिसेल आपल्याला? आता चित्र्या 5 किंवा 7 नंतरच 3 फेऱ्याच्या मैदानाला जाईल. तोपर्यंत आरामावर. मध्ये इथं मोरगावला थोडं पायाला इजा झाली, त्याच्यामुळे बैल आरामावर ठेवताना आज हाणण्याचं कारण असं का, तिकडं 3 फेऱ्याला न उतरता रेस सळला पण होईल अशी हिशोबाने आज गाडी आणायला सायगाव पाटील आणली. समोरची गाडी टॉपची होती की चित्र्या कमी पळाला आज? नाही, गाडी समोरची पण टॉपचीच होती, तिला पण या भागात जोड होत नाही. नक्कीच चित्र्याचं पळ कुठं कमी नाही झालेला आणि लवकरच प्रेक्षकांना चित्र्या हा मैदानात बघायला आवडेल. त्याच्यामुळं विनंती राहील की तुम्ही लवकरात लवकर त्या भागात चित्र्याला घेऊन जा आणि 3 फेऱ्याच्या मैदानात पळवा, जेणेकरून लोकांना चित्र्या पुन्हा पळताना दिसेल. कारण की सलग आपण बघतोय तिकडचं एकही मैदान असं नाही की ते रिकामं गेलं कुठं. प्रत्येक मैदानात तो गुलाल घेऊन येतो. घरात काय वातावरण तुमच्या घरात? कारण की आता बिनजोडचे तुम्ही भरपूर गुलाल घेतले, पण 3 फेऱ्याचे गुलाल घेताय, भरपूर आनंद आहे सगळ्यांना. तुमच्या भागात किती बैल आहे बरं? आमच्या भागात काय 2-3च बैल म्हणजे टॉपचे. हो. तुमच्या भागातून हा एकमेव आहे त्या भागात जातो 3 फेऱ्यामध्ये. हो. नक्कीच शुभेच्छा राहतील दादा चित्र्याला पण आणि तुम्हाला पण, सगळ्या टीमला. आज जवळपास 7-8 लोक तुम्ही आलेले वाटतं? हो. एका गाडीतच आले का? हो, सर्व एकाच गाडीत आहे. बरं, चालतं. शुभेच्छा राहतील आणि लवकरात लवकर चित्र्या 3 फेऱ्याच्या मैदानात घेऊन जा, हीच विनंती. धन्यवाद सर्वांना. जय शिवराय. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? नाव सांगा एकदा. माझं नाव पूनमचंद रूपा चव्हाण. बरं, कोणतं गाव? जटवाडा. बिनजोड राहिली आज? बिनजोड राहिली. आमचे बंधू इजी भोचवांचे बैल येते. काय बैलाचं नाव? बैलाचं नाव, एकाचं नाव तुफान, एकाचं नाव पिस्टन, बिच्छू ग्रुप. बरं, का आदत आहे की दोन्ही बैल? एक 4 दात आहे, एक 6 दात आहे. एक 4 दात, एक 6 दात आहे. हो. बरं, काय सांगाल आज कितीची गाडी होती? आज 62,000ची गाडी होती बिनजोड. किती बिनजोड झाल्या बरं याच्या अगोदर? याच्या 17 बिनजोड झाल्या. काही बिनजोडमध्ये हार नाही. बरं, सगळ्या टॉपच्या आहे? सगळ्या टॉपच्या. आज कितीची होती? आज 62,000ची होती. 62,000ची होती. कोण होतं समोर? समोरचं सनी शिंगणापूरची जोड होती. सनी शिंगणापूरची जोड होती. काय सांगाल? 3 फेऱ्याचा एक मोठा बादशाह मानला जातो, कारण की 3 फेऱ्यात सध्या चांगला पळ आहे आणि 3 मैदानात हिंदकेसरी राहिलेला चित्र्या बैल आहे. त्या चित्र्याच्या विरोधात तुमची गाडी होती. आज ज्या हिंदकेसरी चित्रा जो बैल होता त्या 3 मध्ये 3दा त्याने हिंदकेसरी झालेला आहे. त्या बैलाला आज आमच्या ह्या जोडीनं जवळपास इथं मागच्या 3 अड्ड्यापासून याला हिंदकेसरी जोड होत आहे, पण काही मागच्या हप्त्याला टळले आणि या हप्त्याला हिंदकेसरी चित्र आमच्या याला जोड झाला आहे आणि त्याला आम्ही आज रोजी. याच्या अगोदर नियोजन झालं होतं का तुमचं? आमचं याच्या अगोदर असं नियोजन नव्हतं. आम्ही बॅनर सोडलंय बरोबर की आम्हाला हिंदकेसरी जोड व्हावं. आम्ही पण आम्हाला वाटत होतं की हिंदकेसरी जोड व्हावं. आम्हाला पण बैलाचं पळ बघणं होतं. गाडी ही सोबतच पळते का तुमची, का फोडून पळते?
नाही गाडी घरचा साज आहे, सोबतच पळते ती. आम्ही आजपर्यंत फोड केलेले नाही. बरं, ही पहिल्यांदा गाडी झाली का घासाघाशी झाली तुमची की सुट्टा निकाल नाही, होता? बऱ्याचदा 2 छकड्या 3 छकड्या, आणि ही पहिल्यांदाच हिंद केसरी असल्यामुळे थोडं घासून गाडी झाली. बरं, घासून झाली. कसा पळाला चित्र्या, कसा पळाला? हां, चित्र्या कसा पळाला? चित्र चांगला पळाला. गाडीवर कोण होतं जॉकी? गाडीवर आमचा ड्रायव्हर छोटू दुरकरी. बरं, द्या छोटू इकडे माहिती द्या. छोटू भाई नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, सगळीकडेच तुमचा दबदबा निर्माण होतोय. 3 फेऱ्यात बघितलं तर तिकडं पण आता हिंद केसरी झालेले जॉकी तुम्ही, आणि हा तुमचा भाग इथं बिंदोडचा बादशाह म्हणून तुम्हाला इथं म्हणजे नावाने हाका मारता लोक. तर काय सांगाल, आज एक मोठी गाडी झाली, 62,000ची गाडी झाली. गाडी आपली तर चांगली पळाली आणि सध्याला ते तर स्टार चांगलं आहे. बरं, कोणाचं? तुमचं स्टार चांगलं आहे. तर काय होतंय, नेमकं गाडी चांगली लागते आपली कुठं पण, आपल्या भागात हो का साताऱ्यात हो. किती दिवसापासून बिनजोडला गाडीवर जॉकी म्हणून? 10 वर्षापासून इकडे बिनजोडला मी गाडी आणतोय. आता इथं भरपूर जॉकी असतील, आहे ना. किती जॉकी राहतात साधारण? कमीत कमी 50 जॉकी सध्याला इथं. बरं, 50 जॉकीमध्ये तुम्ही बिनजोडचा बादशाह म्हणून तुम्हाला लोक हाका मारतात. आज झाली एक निर्माण आता थोडीशी. आणि त्याच्यासह तुम्ही आता एक वेगळी तिथं क्रेज निर्माण केली. त्या पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही आता हिंद केसरी जॉकी झाले, आणि एक वेगळा मान तिथं भेटला तुम्हाला. तो मान तर आपला चला योगानं जुडून आला, सहसा लवकर येत नाही तो मान. बरं, आज किती गाड्या हाकल्या तुम्ही? 4 गाड्या. 4 गाड्यांचा निकाल काय राहिला? 4 विनी. 4 राहिल्या गुलाला. हो. बरं, आता हे बैल काय नाव होते यांचे? पिस्टन आणि तुफान. पिस्टन आणि तुफान कोणाचे? विजय चव्हाण, गौंदरी तांडा, पिच्च ग्रुप. या गाडीवर नेहमी तुम्हीच असता जॉकी? कंटिन्यू आपणच. मग ही गाडी तिकडं का नाही काढत तुम्ही त्या भागात? इतका पळ चांगला आहे, कारण की हिंद केसरी बैलाला ते डिसिजन केलेलं आहे आम्ही. दिवाळीनंतर आम्हाला तिकडे ही गाडी उतरायची मैदानाला. बरं, दिवाळीनंतर दिसणार तिकडं. आता एक 4 दात एक 6 दात आहे. हो. किती दिवसापासून त्यांच्याकडे बैल आहे? हे आदत असल्या तेव्हापासून. आणि 17 जवळपास बिनजोड झाल्या. 17 बिनजोडमध्ये सगळ्या बिनजोड त्यांनी जिंकलेल्या आहे. हो. मग इतका चांगले बैल ज्यांना पळ आहे, मग या पळणाऱ्या बैलांना तुम्ही आतापर्यंत इकडे दाबून ठेवलं असं म्हणतात. आता काय सध्याला पावसाचं वातावरण आहे, त्या हिशोबाने आपण अजून बाहेर काढणार नाही. बरं, कशी पळाली बरं गाडी? गाडी छान पळाली, चांगली पळाली नक्कीच. आणि तुमच्या हातावर यश आहे, मग तुम्ही 3 फेऱ्याला जा, सेकंदवर जा की बिनजोडला जा, तुम्ही त्या ठिकाणी आता बिनजोडचा बादशाह इकडं होत आहे. तुमचे स्टार चांगले, आणि 3 फेऱ्याच्या मैदानात पण एक वेगळा तुमचा दबदबा त्या ठिकाणी चांगला तुम्हाला मान मिळावा याच शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.